सरकारी ऑफिस हे नाव ऐकलं की डोळ्यासमोर काय येतं? फायलींचे मोठमोठे ढिगारे, न संपणाऱ्या रांगा आणि कामासाठी महिनोन्महिने वाट पाहण्याचा अनुभव, बरोबर ना? पण आता हे चित्र बदलायची वेळ आली आहे. कारण आपल्या म्हणजेच सामान्य नागरिकाच्या हाती एक खूप मोठं आणि शक्तिशाली शस्त्र आलं आहे. अनेकदा असं वाटतं की सरकारी काम म्हणजे एका चक्रव्यूहात अडकण्यासारखं आहे. आपली फाईल एका टेबलावरून दुसऱ्या टेबलावर फिरत राहते आणि आपण मात्र फक्त हेलपाटे मारत राहतो. हीच तर खरी व्यथा आहे. लोकांची ही अफाट गर्दी, हे थकलेले चेहरे आणि छताला टेकतील की काय असं वाटणारे हे फायलींचे डोंगर, खरं तर सरकारी कामातला उशीर ही एक खूप मोठी समस्या बनली आहे. खरं सांगा, सरकारी कामांमधल्या या विलंबाला कंटाळून आपला वेळ आणि संयम दोन्ही संपून जातं, नाही का? पण थांबा, आता निराश व्हायची बिलकुल गरज नाही. कारण आता एक आशेचा नवीन किरण उगवला आहे. महाराष्ट्र शासनाने एक असा जबरदस्त निर्णय घेतला आहे, जो या संपूर्ण व्यवस्थेत एक मोठी क्रांती घडवू शकतो. ही तारीख आपल्या सगळ्यांनी लक्षात ठेवली पाहिजे. 9 जानेवारी 2026. ह्याच दिवशी महाराष्ट्र शासनाने नागरिकांना सक्षम करण्यासाठी एक ऐतिहासिक पाऊल उचललं आणि प्रसिद्ध केली नागरिकांची सनद. हो, हे नागरिकांच्या हातातलं एक असं शस्त्र आहे जे सरकारी कामांमध्ये पारदर्शकता आणि वेग आणण्यासाठीच तयार करण्यात आले. आणि याचं ब्रीदवाक्यच सगळं काही सांगून जातं. आपली सेवा, आमचे कर्तव्य. म्हणजे आता सरकारी सेवा मिळणं ही कोणाची मेहरबानी नाही, तर तो आपला हक्क आहे. ही सनद आपल्याला पारदर्शक, कार्यक्षम आणि वेळेत सेवा मिळण्याची हमी देते. पण हा हक्क मिळवून देण्यासाठी आपल्या बाजूने लढणार कोण? तर त्यासाठीच आहेत आपले हक्काचे शिलेबार, महाराष्ट्र राज्य सेवा हक्क आयोग. हा आयोग प्रत्येक नागरिकाच्या पाठीशी ठामपणे उभा आहे. आणि सगळ्यात चांगली गोष्ट म्हणजे आयोगाची रचना नागरिकांसाठी खूप सोयीची केली आहे. मुंबईत मुख्य कार्यालय आहेच, पण त्यासोबतच कोकण, पुणे, नाशिक, छत्रपती संभाजीनगर, अमरावती आणि नागपूर या प्रत्येक महसुली विभागात आयुक्तांची कार्यालये आहेत. म्हणजे मदत आता आपल्या घराच्या अगदी जवळ उपलब्ध आहे. आणि या सनदेमधला सगळ्यात शक्तिशाली नियम कोणता असेल तर तो आहे 90 दिवसांचे सुरक्षा कवच, जे कामातल्या विलंबाला आता पूर्ण विराम देणार आहे. फक्त 90 दिवस. हा आकडा खूप महत्वाचा आहे. सरकारी कामातल्या दिरंगाई नावाच्या राक्षसाला हरवण्यासाठी ही एक निश्चित कालमर्यादा ठरवून दिली आहे. तर मुद्दा असा आहे की जर संबंधित अधिकाऱ्यांकडे केलेले पहिले 2 प्रयत्न अयशस्वी ठरले आणि आपण आयोगाकडे तिसरं अपील दाखल केलं, तर त्यावर 90 दिवसांच्या आत निकाल देणं आयोगाला बंधनकारक आहे. हो, ही एक कायदेशीर हमी आहे. आता प्रश्न येतो की या हक्काचा वापर करायचा कसा? तर आयोगाने यासाठी ऑनलाईन आणि ऑफलाईन असे दोन्ही मार्ग उपलब्ध करून दिले आहेत. यातला सगळ्यात सोपा आणि प्रभावी मार्ग म्हणजे आपले सरकार हे वेब पोर्टल. म्हणजे आपल्या स्मार्टफोनवरून किंवा कॉम्प्युटरवरून काही क्लिक्सवर आपण आपली तक्रार किंवा अपील दाखल करू शकतो. ही आहे ती वेबसाईट https://appleSarkar.mahaonline.gov.in. ही वेबसाईट नीट बघून घ्या. याच वेबसाईटवर जाऊन आपण आपल्या हक्कांसाठी आवाज उठवू शकतो. मग ते ऑनलाईन असो किंवा ऑफलाईन, महत्वाची गोष्ट ही आहे की पारदर्शकता आता आपला अधिकार बनला आहे. आता माहिती लपवली जाणार नाही आणि कामांना उगाच उशीर होणार नाही. आणि हेच या सगळ्या माहितीचं सार आहे. जेव्हा आपण नागरिक म्हणून कायदे माहिती करून घेतो, तेव्हा आपण खऱ्या अर्थाने सक्षम बनतो. आपले हक्क जाणून घेण्यासाठी आणि अधिक सक्षम बनण्यासाठी आमच्या चॅनलला नक्की सबस्क्राईब करा. कारण लक्षात ठेवा, माहिती हीच खरी ताकद आहे. या सुंदर आत्मिक प्रवासात माझ्यासोबत केल्याबद्दल तुमचे खूप खूप धन्यवाद. आणि हे ज्ञान आपल्यापर्यंत पोहोचवणाऱ्या ग्रीन रुद्राक्ष चॅरिटेबल ट्रस्टचे पुन्हा एकदा मनपूर्वक आभार. तुमचा दिवस शुभ असो.